विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडाही वेळ वाया न घालवता आपण अभ्यास म्हणजे स्वाध्याय 7.2 पाहूया 5वी स्कॉलरशिपमधील. तुम्ही सगळेजण तुमच्या समोर गणिताचं पुस्तक उघडा. हे गणिताचं पुस्तक असणं आवश्यक आहे तुमच्याकडं आणि त्याच प्रश्नामध्ये जे पुस्तकात जे प्रश्न आहेत तेच मी इथं सोडून घेणार आहे. चला बघूया आपण. वेळ वाया घालवायचा नाही आहे आपल्याला. पहिला प्रश्न 7.2 मधला पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? एकदम सोपा आहे. तुम्हाला जर मूळ संख्येचा मोबाईल नंबर जर पाठ झाला 4422322321 सगळंच लक्षात येते तुम्हाला. लक्षात आलं? म्हणून पर्याय नंबर किती याचा? 3. पहिल्याचा पर्याय नंबर 3. छान आलं. चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. दुसरा प्रश्न आहे 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत असा प्रश्न आहे. मग आता तुम्हाला आत्ताच म्हणलं मोबाईल नंबर 4422322321 ह्या एवढ्या मूळ संख्याची ट्रिक आहे आपली. तर 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के? मग 11 ते 30 म्हणजे ह्याच्यात मूळ संख्या किती आहेत? किती आहेत मूळ संख्या? ह्या 11 ते 30 मध्ये मूळ संख्या किती आहेत? ह्या 4 आणि 2 6 मूळ संख्या आहेत. किती पैकी 6 आहेत मूळ संख्या? या संख्यात म्हणजे 11 ते 30. 11 ते 30 म्हणजे किती झाले रे हे अंक? 20 अंक झाले. बरोबर आहे. म्हणजे 20 मार्काच्या परीक्षेत 6 मार्क पडले. 20 मार्काच्या परीक्षेत किती मार्क पडले? 6. तर टक्के किती? हे शून्य कटलं, हे शून्य कटलं आणि नंतर बे 1 बे 5 10 आणि 6 5 किती आलं? 30. हे टक्के काढण्याचं सूत्र आहे. लक्षात आलं का? 100 गुणलं की टक्के काढता येतात. मग 30% आलं म्हणून पर्याय नंबर दुसऱ्याचं किती? समजलं सगळ्यांना? चला ह्याचं पर्याय नंबर किती आहे? दुसऱ्याचं 2च. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तिसरा प्रश्न बघ बेटा. पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? मग आता सहमूळ संख्या म्हणजे काय रे? ज्यांच्यामध्ये सामायिक एकच अवयव असतो, दुसरा काही नसतो. म्हणून अशी जोडी कोणती आहे? मग पर्याय नंबर 2 मध्ये 11 एक सामायिक आहे. 11 चोक 44 आणि 11 5 55 नाही येणार. पण 1 मध्ये बघा 3 भाग जातो. 3 9 27 आणि 3 7 21. पण 3 मध्ये काहीच सामायिक नाही, त्याच्यात एकच सामायिक आहे. म्हणून तिसऱ्याचा पर्याय किती येईल? 3. समजलं हे पण? चला पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग आता काय म्हणलं रे? 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने. कसल्या संख्या? मूळ संख्या. तुम्हाला मूळ संख्या तर माहिती आहेत ना? आपला मोबाईल नंबर ह्याच्यामधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यानेच त्यांच्याच गुणाकाराने मिळालेली सगळ्यात लहान संख्या. मग आता पहिला बघा 56 दिले. मग 7 8 56. ह्याच्यात 7 मूळ संख्या पण 8 नाही आहे. पुन्हा 57 मूळ संख्या आहे पण कोणता गुणाकार आहे का? तो कशाचा तरी गुणाकाराने मिळालेली सर्वात लहान संख्या. मग 57 गुणाकारच होत नाही. मग ते पण नाही. 54 कशाचा आहे ते गुणाकार? बरोबर आहे. 96 54 पण मूळ संख्या नाही आहेत. 6 पण नाही मूळ संख्या, 9 पण नाही. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये 55ला जर बघितला तर 11 ही मूळ संख्या आहे आणि 5 पण मूळ संख्या आहे. 11 5 55 म्हणजे 11 ही मूळ संख्या आणि 5 ही मूळ संख्या. मूळ संख्यांचा गुणाकार 55 आला आणि ती लहान आहे. समजलं? म्हणून पर्याय नंबर किती? 4. चौथ्याचं सुद्धा पर्याय नंबर 4. चला आता पुढचा प्रश्न. 5वा प्रश्न सोडूया आपण. 5वा प्रश्न. x ही एक विषम संख्या आहे. तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल?
आता त्याच्या पुढची विषम संख्या, समजा ही एक विषम संख्या आहे, तर त्याच्या पुढची विषम संख्या कोणती असेल? समजा ही 13 विषम संख्या, तर त्याच्या पुढची कोणती असेल? 15. म्हणजे 13 मध्ये किती मिसळले? 2 मिसळले तर 15 आलं. मग x मध्ये किती मिसळावं लागतील? 2. तर पुढची येईल. बरोबर आहे का नाही? म्हणून पर्याय नंबर 5व्याचं किती? 5व्याचं 2. समजलं? छान. चला आता पुढचा प्रश्न. आता कितवा प्रश्न? 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय म्हणतंय? 2 विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास. 2 विषम संख्या आहेत. कोणती विषम संख्या घ्या. आता समजा ही विषम संख्या घेऊ आपण. 7 + 7 बरोबर किती आलं? 14 आलं. लक्षात आलं का? 7 + 7 किती आलं रे? 14. काय म्हणले पुढं? 2 विषम संख्याच्या बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग गेल. बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास. आता या 14लाही विषम संख्येनं भाग जाते. समजा 14ला आपण 7नंच भाग घालू, विषम संख्या आहे. बरोबर आहे? विषम संख्येने भाग घातल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती? आता खाली अंक दिलेले आहेत 7, 9, 11 आणि 12. 7, 9, 11 आणि 12. ठीक आहे. तर ह्याच्यातला कोणता अंक असेल? तर उत्तर येतंय, पण काय येतंय हे सांगता यायला पाहिजे. 7 × 1 = 7 आणि 7 × 2 आणि 2 हा अंक काय झाला रे? सम. 2 अंक काय झाला? लक्षात आलं? आता ह्या गणितामध्ये आपण दुसरी एक मूळ संख्या घेऊ. विषम संख्या दुसरी एक घेऊ आपण. दुसरी विषम संख्या घेऊ 13. 13 + 13 बरोबर किती आलं? 26. बरोबर आहे? आणि त्याला कोणत्याही विषम संख्येने भाग घातल्यास म्हणा. बरोबर आहे का नाही? मग आता या 13ला 26ला आपण जर समजा आणखीन बरोबर आहे विषम संख्येनेच भाग घाला म्हणलंय ना. विषम संख्येनेच निशेष भाग जातो. 13 × 1 = 13, 13 × 2 = 26. म्हणजे येणारं जे उत्तर आहे ते 2 समसंख्या आहे. कसली संख्या आहे? मग 7 ही समसंख्या आहे का? 9 समसंख्या आहे का? 11 समसंख्या आहे का? कोणती समसंख्या आहे? 12. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं सगळ्यांना? छान. चला पुढचं. आता कितवा प्रश्न चालू आहे बेटा? आता आपला 7वा प्रश्न चालू आहे. बघा 7व्या प्रश्नात काय आहे? 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी. बघ रे बाळा, 1 ते 9 म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. कोणतेही 6 अंक एकदाच वापरायचे. मग आता हे 6 अंक घेऊया आपण आणि हे 6 अंक घेऊन एकदाच वापरायचे मोठ्यात मोठी विषम संख्या. मग 9, 8, 7, 6, 5, 4. आता ही मोठ्यात मोठी विषम संख्या झाली का? ह्याच्यामध्ये 4 हा अंक काय आला? सम आला. मग आपण 4 घ्यायचा नाही. 4च्या ऐवजी काय घ्यायचा? झालं का? त्यांनी काय सांगितलं? 1 ते 9 पर्यंत वापरा म्हणलंय ना. आणि कोणतेही 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. केली का मोठ्यात मोठी विषम संख्या? पुन्हा काय म्हणले बघा. व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? आता लहानात लहान समसंख्या म्हणजे काय? इथून 1, 2, 3, 4, 5 आणि किती? 6. हे झाले का 6 अंक? 1, 2, 3, 4, 5, 6 समसंख्या झाली. आणि सगळ्यात लहान झाली कारण एक अंक सगळ्यात अगोदर घेतला ना. लहान अंक अगोदर घ्यायचा आणि यांची काय करायची आहे? बेरीज. मग आता बेरीज करताना बघा मग काय येईल? किती आलं? 6 आणि 3 किती रे? आता हे एकक स्थानी जे 9 आलंय ते 9 आहे का तिथं कुठं? पर्यायात. म्हणून पर्याय नंबर किती? करेक्ट. ते ह्याच्या पुढचंही करायची गरज लगेच येते. कळालं? तरी बेरीज करून बघू शकतात तुम्ही. घरी गेल्यावर करून बघा. उत्तर तेच येते. चला आता पुढचा प्रश्न. कितवा आलं? 8वा प्रश्न. 8वा काय? पुढीलपैकी कोणत्या स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? मग एकदम बरोबर आहे. एकक स्थानच्याच ह्याची
उत्तर किती असेल? विषम संख्या असू शकते. म्हणून 8व्याचं किती आलं बेटा? पर्याय नंबर 1. समजलं सगळ्यांना? छान. चला पुढचं. आता कितवं चालू आहे रे? 9वा प्रश्न. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? आता 5 क्रमवार समसंख्या म्हणजे काय सांगता येईल कोणाला? हे 5 क्रमवार समसंख्या. हा 2 4 6 8 10 या 5 क्रमवार आहेत समसंख्या. यांची बेरीज किती आली? 10 20 आणि 30 आली. तर बेरीज 30 आली. बरोबर आहे. तर आपल्याला काय म्हणले? 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? मग पर्याय नंबर काय? पहिल्या संख्येच्या पर्याय नंबर 1 काय? पहिल्या संख्येच्या 5 पट. ह्या 2च्या 5 पट आलंय का 10? नाही येणार. नंबर 2 दुसऱ्या संख्येची 5 पट. ह्या दुसऱ्या संख्येची 5 पट म्हणजे 5 चोक 20. 5 चोक 20 येईल का? नाही. चौथा पर्याय 5व्या संख्येची 5 पट. 5वी संख्या 10 10 5 50 नाही येणार. मग काय? तिसरं तिसऱ्या संख्येची 5 पट. तिसऱ्या संख्येची 5 पट 6 पंचे 30. पर्याय नंबर 3 बरोबर आहे. म्हणून 9व्याचं किती आलं? पर्याय नंबर. समजलं सगळ्यांना? छान. चला पुढचं गणित. आता कितवं गणित सोडवायचं आपल्याला? 10वं. बघा. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? एकदम बरोबर आहे. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणार उत्तर विषम संख्या असेल? तर 2 विषम संख्यांचा गुणाकार. समजा विषम संख्या काय आहे? 5 गुणिले विषम संख्या 7. 7 5 35 आलं. मग काय म्हणले? येणारे उत्तर विषम संख्या असेल. आलं का 35 विषम संख्या? पुढचं एक करून बघा. 2 विषम संख्यांची बेरीज. हे बघा रे विषम संख्याची बेरीज 5 अधिक 7. 7 आणि 5 किती आली? समजलं? म्हणजे विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते आणि विषम संख्यांचा गुणाकार हा विषमच येतो. समजलं सगळ्यांना? हे लक्षात ठेवा. हे समजायला सगळ्यांना? मग म्हणून 10चं उत्तर पर्याय नंबर किती आलं? मग पर्याय नंबर 1. ओके. चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न 11वा. 11वा काय म्हणते? 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती? 95. मला सांगा 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. हा 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 97. व सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. त्यांची फरक म्हणले ना आपल्याला. किती आला फरक? मग 7 2 गेले 5. पर्याय नंबर किती? मग 2. 11व्याचा 2. समजलं सगळ्यांना? छान. पुढचं. आता कितवा प्रश्न? 12वा. आता 12वा. बघा. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही? अरे तर निरीक्षणानंच सांगू शकतात तुम्ही. मग आता पहिली जोडी तर जोडमूळ संख्या, दुसरी पण जोडमूळ संख्या, तिसरी 15 16 17 आणि चौथी तिसरी नाही का चौथी नाही? कारण 15 ही मूळ संख्या आहे का? म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 15 मध्ये एक 16 दिले आणि 17 ठेवले म्हणजे तुम्हाला वाटावं हे पण आहे. पण 15 ही मूळ संख्या आहे का? जोडमूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्यांची जोडी. पण 15 मूळ संख्या नाही. छान. चला आता 12वा पण झालं. आता कितवं? 13वा प्रश्न. बघा. 6 अंकी लहानात लहान समसंख्या. 6 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती रे? 6 अंकी लहानात ही 6 अंकी लहानात लहान समसंख्या झाली. व 7 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. 7 अंकी 1 2 3 4 5 6 7 यांच्यामध्ये आपल्याला काय विषम संख्या यांच्यातील फरक म्हणजे काय? फरक किती? मग आता बघा फरक
नऊ मधून शून्य गेले 9, पुन्हा 9 मधून शून्य गेले 9, 9 मधून 1 गेला 8 आणि इथं उत्तर आलं 98 ला. पर्याय नंबर किती? सगळ्यांना समजलं हे? छान. चला आता पुढचं. आता किती बेटा? आता प्रश्न आहे 14वा. 14वा प्रश्न. 52 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती? 61. हे बघा 52 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती? 53 ही पहिली झाली. पुन्हा 55 ही दुसरी झाली. पुन्हा 57 ही तिसरी झाली. पुन्हा 59 ही चौथी झाली. आणि पुन्हा 61 ही किती झाली? पाचवी. हे समजलं सगळ्यांना? लक्षात येईल का? म्हणून ह्याचं पर्याय नंबर किती? 3. पर्याय नंबर 3. 14चं 30. कळालं? छान. चला आता पुढचा. आता कितवा प्रश्न चालू आहे? 15वा प्रश्न पहा. पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? मूळ संख्या. ह्या 2 3 5 13 17 31 ह्या सगळ्या संख्या विषम संख्या नाही म्हणता येणार, त्रिकोणी नाही म्हणता येणार, चौरस नाही म्हणता येणार. मग कोणत्या संख्या आहेत? म्हणून 15व्याचं किती आलं? 4. लक्षात घ्या मुलांनो, तुम्ही सगळेजण शिकवत असताना जर शांत बसलात तरच तुम्हाला समजेल. तुम्ही मध्ये मध्ये जर बोललात तर तुम्हालाही कळणार नाही आणि दुसऱ्यालाही कळणार नाही. शांत राहा. एकाग्रता खूप महत्वाची आहे. लक्षात आलं का? जसं एक कागद असते आणि त्या कागदावर बहिर्गोल भिंग जर ठेवलं तर ते बहिर्गोल भिंग उन्हामध्ये जर घेतला आणि योग्य अंतर घेतला तर त्या बहिर्गोल भिंगावर जे सूर्याचे प्रकाश किरण पडतात ते बरोबर एक बिंदू त्या कागदावर पडतो आणि कागद पेटतो. तसं तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल पाहिजे. एकदम शांत राहून प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्ही जर सोडवला तरच तुम्हाला सगळं येईल. ही विद्या देवता आहे. ही विद्या देवता तुम्हाला प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळं विद्येची आराधना करताना शांततेने एकाग्रतेने लक्षात आलं का? आपण जे एकदम सुरुवातीला श्री लिहितो त्याचा अर्थ पण तेच आहे की आपल्या सोबत स्वतः गजानन गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे. समजलं? त्याच्यामुळे छान चांगला हो.